नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या या द ऑलराउंडर कोच चॅनलमध्ये, जिथे आपण विविध गोष्टी शिकतो अगदी सोप्या पद्धतीने. तर मागच्या भागात आपण सहाय्यकारी क्रियापदांचा वापर करून प्रश्न कसे बनतात हे पाहिले होते. आता आपण प्रश्नार्थी वाक्यांचा दुसरा भाग शिकणार आहोत, म्हणजे प्रश्नार्थी शब्दापासून कसे प्रश्न बनतात. पण आधी प्रश्नार्थी शब्द कोणते असतात हे बघूया. व्हॉट म्हणजे काय, व्हेन म्हणजे केव्हा, व्हेअर म्हणजे कोठे, व्हाय म्हणजे का, हू म्हणजे कोण, whom म्हणजे कोणाला, whose म्हणजे कोणाचा, which म्हणजे कोणता, how म्हणजे कसा, how many म्हणजे किती. जेव्हा निश्चित संख्या किंवा प्रमाण माहीत नसताना how much याचा सुद्धा अर्थ किती. जेव्हा निश्चित संख्या किंवा प्रमाण माहीत नसताना. इथे हाऊ मेनी आणि हाऊ मच दोन्ही क्रियापदांचा अर्थ एकच आहे. पण हाऊ मेनी केव्हा वापरायचं आणि हाऊ मच केव्हा वापरायचं हे लक्षात घ्या. जेव्हा एखादी संख्या किंवा प्रमाण आपल्याला निश्चित माहिती असतं, तेव्हा हाऊ मेनी हे सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं. उदाहरणार्थ, वर्गात किती विद्यार्थी आहेत? हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर इन द क्लास? आणि जेव्हा संख्या किंवा प्रमाण माहिती नसतं, तेव्हा हाऊ मच हे सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं. उदाहरणार्थ, तुला किती रकमेची गरज आहे? हाऊ मच मनी डू यू वॉन्ट? आता हाच प्रश्न जर तुला किती रुपयांची गरज आहे असा विचारायचा असेल, तर हाऊ मेनी रुपीज डू यू नीड? इथे रक्कम ही सुनिश्चितपणे सांगता येत नाही, पण रुपये हे आपण मोजू शकतो आणि म्हणूनच त्यानुसार हाऊ मच आणि हाऊ मेनी या प्रश्नार्थी शब्दांचा वापर केला आहे. आता बघूयात प्रश्नार्थी शब्दाने सुरू होणारे वाक्य बनवण्याची रचना काय आहे. तर प्रश्नार्थी शब्दाने सुरू होणाऱ्या वाक्यांची सुरुवात नेहमी वाक्याच्या आवश्यकतेनुसार वापरल्या जाणाऱ्या प्रश्नार्थी शब्दाने होते. तर रचना अशी होईल: प्रश्नार्थी शब्द, त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद, त्याच्यानंतर कर्ता, त्याच्यानंतर मुख्य क्रियापद, त्याच्यानंतर कर्म किंवा पूरक. उदाहरणार्थ, तुला काय आवडतं? व्हॉट डू यू लाइक? तिने तुला काय सांगितलं? व्हॉट डिड शी टेल यू? ते आता कुठे जातील? वेअर विल दे गो नाऊ? तुम्ही काय केलं आहे? व्हॉट हॅव यू डन? तू पुन्हा केव्हा येशील? व्हेन विल यू कम अगेन? हे नेमकं केव्हा घडलं? व्हेन एक्झॅक्टली डिड दिस हॅपन? तुला आता कसं वाटत आहे? हाऊ आर यू फीलिंग नाऊ? तुला हे कसं माहीत? हाऊ डू यू नो धिस? आपण उद्या कुठे भेटायचं? वेअर शॅल वी मीट टुमॉरो? तुला हे कुठे सापडलं? वेअर डिड यू फाइंड धिस? तू तिथे का गेला होतास? व्हाय हॅड यू गॉन देअर? ते हे का करत असतील? व्हाय विल दे बी डूइंग धिस? तुम्ही खोटं का बोललात? व्हाय डिड यू लाय? मला वाटतं आता बऱ्यापैकी तुम्हाला लक्षात आलं असेल की प्रश्नार्थी शब्दांपासून बनणारी वाक्य कशी बनवायची. आणखीन काही प्रश्नार्थी शब्द आहेत जे आपण पुढच्या भागात शिकूयात. धन्यवाद.